आई आणि भावाने मिळून आपल्याच 18 वर्षांच्या लेकीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह घराच्या अंगणातच पुरून ठेवला। हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील धौज गावातून हा ऑनर किलिंगचं प्रकरण समोर आलेलं आहे। जेव्हा सौदी अरब येथे राहणाऱ्या तिच्या पित्याने पोलिसांना मेल करत तक्रार दाखल केली तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला। पोलिसांना तपासातच अंगणातून मुलीचा मृतदेह सापडून आला। फरवीना असं या मुलीचं नाव होतं। या प्रकरणी पोलिसांनी आई आणि मुलाची चौकशी सुरू केली आहे। वर्षभरापूर्वी ही मुलगी एका मुलासोबत पळून गेली होती अशी माहिती आहे। सौदी अरब येथून पोलिसांना एक ईमेल आला होता। हा मेल या मुलीच्या पित्याचा होता, जो अरबमध्ये ट्रक चालवतो। त्यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या मेलमध्ये लिहिलं की त्याला त्याच्या मुलीशी बोलायचं आहे। त्याने आपल्या पत्नीकडे अनेकदा मुलीशी बोलायचं असल्याचं सांगितलं, पण ती कधीही मला तिच्याशी बोलू देत नाही। त्यामुळे मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे असा संशय त्याला होता। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी विनंती त्याने केली होती। त्यानंतर पोलीस त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले, त्याच्या पत्नी आणि मुलाची चौकशी केली। जेव्हा दोघांची कठोर चौकशी करण्यात आली तेव्हा पत्नी हनीफा बेगम आणि मुलगा निज्जाने सांगितलं की मुलगी गावातील नासिर नावाच्या मुलासोबत पळून गेली होती। काही दिवसांनी ती परत आली, मग तिने गळफास घेत आत्महत्या केली। बदनामीच्या भीतीने त्यांनी मुलीचा मृतदेह घराच्या अंगणातच पुरला। पोलिसांनी तात्काळ मृतदेह बाहेर काढला। सध्या पोलीस तिच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत। तिच्या आई आणि भावाने तिची हत्या करून तिला पुरल्याचा संशय आहे, पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे।